पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा रोज रोज नमस्कार. होम मिनिस्टर होणार सून मी या घरची मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुकृत अपार्टमेंट गणेशनगर चिंचवड पुणे इथून आपली ताई आलेली आहे, जिला आपण भेटणार आहोत. अक्षता कुणाल रावतू असं या ताईचं नाव. लग्न समारंभ जल्लोषात उल्हासात उत्साहात साजरे होतात. ताई जाते तेव्हा नकळत सगळ्यांचे डोळे पाणावतात. कारण बरोबर आहे, या अंगणात खेळलेली ताई जेव्हा पटकन दुसऱ्याच्या अंगणात जाते त्या आई वडील सगळ्या आठवणी तिच्या आठवून काहीसे कष्टी होतात. कारण बरोबर आहे, त्यांच्या मनात काळजी असते, चिंता असते की माझ्या ताईचं पुढे कसं होणार, तिला काही कमी तर पडणार नाही ना. ताईने एखादी गोष्ट पटकन मनात आली तर ती बाबांकडे मागितलेली असते, कधी आईकडे मागितलेली असते. तितक्याच आत्मीयतेने पटकन सासरच्यांकडे मागितलं तर ते तिला देतील का? नाही, ही काळजी असते. सासरचे सगळेच आलेल्या गृहलक्ष्मीचं मनापासून स्वागतही करतात आणि त्याचबरोबर तिला सुख मिळावं म्हणून तेही झटतात. आणि मग आमची ताई कशी कमी पडणार? आमची ताई सासरच्यांना आनंद देण्यासाठी आणि त्याचबरोबर नकळत तिथून माहेरच्यांकडे लक्ष ठेवण्यासाठी सज्ज झालेली असते. शुभेच्छा देऊया अशा अनेक ताईंना ज्या लवकरच सासरी जाणार आहेत. आणि भेटूया आता रावतू कुटुंबाला. हाय, मी अक्षता कुणाल रावतू, मी आता TVSS मध्ये आहे. नमस्कार, मी विवेन श्रीधर उल्लेंगल, राहणारा डोंबिवली. प्रायव्हेट जॉब करतोय, डिप्लोमा इलेक्ट्रिकल केलं आहे. कांदा पोहायचा पहिलाच कार्यक्रम माझा. पहिल्यांदाच अशी मी थोडी घाबरले होते, नर्वस होते मी थोडी. जस्ट बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला. हो, मला तो पहिल्यांदाच पाहता क्षणी त्याला तो मला आवडला तसा. पण नंतर मे बी परत तो 8 दिवसांनी आला तेव्हा खरंच मग मला मी म्हटलं हा परफेक्ट, हाच आता जीवनसाथी माझ्या लग्नाचा. पाहता क्षणी असं काही मला एकदम काही घंटी वाजली नाही. बट देन नंतर जेव्हा सगळं कळालं, आम्ही एकदा परत भेटलो, त्यानंतर अजून 2-3 वेळा भेटलो, मग तेव्हा बोललो येस ओके डन. हां, मी जसं इमॅजिन पण नव्हता केला त्याच्यापेक्षाही चांगला आणि त्याच्यापेक्षाही खूप छान असा लाईफ पार्टनर मला मिळालेला आहे. मला मनासारखी लाईफ पार्टनर मिळाली, त्यामुळे मी भरपूर खुश आहे. आमच्या दोघांचा संसार हा सुखाचा व्हावा यासाठी मी नक्कीच एक एफर्ट टाकीन. ह्याच्यामध्ये नक्की मी खूप प्रयत्न करेन. विवेन माझ्या आयुष्यात आलेला आहे, मी खूप खुश आहे आणि आम्ही दोघं आता लग्न करत आहोत. येत्या 15 डिसेंबरला आमचं लग्न ठरलं आहे, तर सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. नमस्कार. 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 थँक्यू. लक्ष्मी क्या उखाणा? गव्हात गहू रेशनचे गहू, लग्नच नाही झालं तर विवेनचं नाव कसं घेऊ? मला वाटलं गव्हात गहू रेशनचे गहू, लग्नानंतर आम्ही दोघे दळायला जाऊ. धन्यवाद. धन्यवाद. द्या ओळख करून सगळ्यांनी. हा फियोन्से विवेन. हा, कोण? होणारा नवरा विवेन. होणारा नवरा. नमस्कार. आता सध्या बॉयफ्रेंड. सासूबाई नमस्कार. सासरे नमस्कार. आई नमस्कार. बाबा नमस्कार. भाऊ माझा आणि सगळे नातेवाईक नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. कुठलं बालपण? बालपण सापरस खडकी. आई बाबा काय करतात? आई आधी हाऊसवाईफ होती, आता तिचं पाळणा घर आहे. बाबा टाटा मोटर्सला होते, आता ते रिटायर आहेत. तुमचं सगळं बालपण तिथेच गेलं? हो, बालपण. कसं जमलं लग्न? अचानकच म्हणजे आम्ही संडे 10 वाजेपर्यंत मला काही कल्पना नव्हती. आमचं धूम 3ला जायचं प्लॅनिंग चाललं होतं सगळ्यांचं घरातलं. आई बाबा आम्ही सगळे जाणार होतो. कुठे? धूम 3 मूवीला. हो, आई बाबांना घेऊन जाणार होतो. तर तेव्हा प्लॅन चालला होता. 10 वाजेपर्यंत आमची अशीच गडबड चालली होती की चला निघायचं. अचानक फोन आला आईला आणि चुलत्यांनी सांगितलं की असं असं आहे, एक स्थळ येत आहे ते पाहायला. आणि हे माझं पहिलंच स्थळ, पहिलाच कांद्या पोहायचा कार्यक्रम म्हणता येईल. मग ती तयारी सुरू केली होती घरात, मस्त साडी घातली, तयार झालो. मग हे पाहायला आले. त्याच्यानंतर हे पाहायला आले? हां, चिंचवडला. लहान विवेन आणि त्यांच्या मम्मी, सासूबाई माझ्या. कोण कोण कोण? विवेन आणि त्यांच्या मम्मी. विवेन कोण आहे? विवेन होणारे मिस्टर आता माझे आणि सध्याचा बॉयफ्रेंड. विवेन या
नमस्कार. नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं. Thank एकदम you, मस्त. thank you. बसा बसा बसा. तुमचं बालपण कुठलं? डोंबिवली. घरी कोण कोण? आई बाबा, मोठी बहीण आहे, तिच्या लग्न झाले. आई बाबा काय करतात? बाबा रिटायर्ड आहे प्रायव्हेट. आणि तुम्ही? मी जॉबला आहे, प्रायव्हेट जॉब आहे. तुम्ही काय करता? मी पण जॉबला आहे TVSSला. बरं, मग तुम्ही बघायला गेलात का? कोणी Yes. सुचवलं स्थळ? माझ्या मावशीचा भाऊ, त्यांचं रिलेशन काहीतरी आहे. तर त्या टायमाला आम्ही एक लग्नाला आलेलो तिकडे पुण्यात, आणि मग त्यांनी सांगितलं की असं असं स्थळ आहे, तुम्हाला बघायचं आहे का? तर मम्मीला तिने सांगितलं. तर मी ॲक्च्युली रेडी नव्हतो, तरी मम्मीने मला खेचत खेचत घेऊन गेली. नाही तू चल तू चल तू चल. पण बरं झालं की नाही खेचत नेलं म्हणून. हा झालं, बरं झालं. काय हो? हो. आणि तुम्ही कुठे पिक्चरला धूम3ला चालला होता? मग गेलात की नाही पिक्चरला? नाही, मग नंतर नाही गेलो. हा बघून गेल्यानंतर मग हाच पिक्चर सुरू झाला, डिस्कशन हेच सुरू झालं घरी. हो, पण लगेच होकार झाला. हो, 8 दिवसात नंतर तो परत पाहायला आला. परत कशाला? आता काय होतं? त्यावेळेला थोडं म्हणजे मला असं बोलायला आलं नाही, कारण की सगळेजण होते घरी, फॅमिली मेंबर्स होते, डिस्कशन करायचं होतं. बट काय बोलता आलं नाही मला. सगळे सिनियर्स होते. तर मी तिला बोललो 1 मिनिट, परत एकदा आपण भेटूया आणि मग आपण फायनल करूया. मग कुठे भेटला? मी घरीच गेलेलो. अच्छा, बरं केलं. मग काय, मग भेटी चालू, भेटी चालू. एंगेजमेंट झाली. आता तुम्ही डोंबिवलीला असता ना? हा, डोंबिवली. तुम्ही पुण्याला असता, मग कसे काय भेटता? कधी पुण्याला येतो, ती कधी मुंबईला येते. तोपर्यंत काय रोज पास काढलाय तुम्ही? नाही, पास काढून फायदा नाही ना, विकेंडला जातो ना. विकेंडला जाता? तुम्ही काय वाट बघत असता? हो. तर कधी येतोय विकेंड? त्याची वाट बघत असता? वा वा, तुमच्या दोघांचं हसणं खूप छान आहे. ते सुद्धा इतके गोड हसतायत आणि तुमचं हसणं तर थांबतच नाही. वा वा, पण असेच हसत राहा, कळलं? कारण हसणं महत्वाचं. थोडीशी गंमत केली, थट्टा केली तर रागावू नका. अजिबात नाही. रागावता की नाही? एकमेकांवर रागावला की नाही? अजूनपर्यंत असं म्हणजे एकदम असं नाही. हा, असं नाही म्हणजे असं म्हणजे एकदम 2 दिवस बोललो नाही किंवा असे नाही असं नाही रागवलं. झाले. पण यांच्यावर रागवलं की काय होतं? ह्यांच्यात रागवलं तर हा. नाही, रिप्लाय देत नाही मग. अच्छा, तुम्ही रागावलंय? म्हणजे हा, असं रागवलं नाही डायरेक्टली, बट नाही, जाऊ दे. जाऊ दे नाही. चेंज द टॉपिक. टॉपिक चेंज नाही होणार. काय मस्त असतात दोघे. बरं, काय झालं? काय त्यांनी विषय बदलला, पण काय झालं? नाही, मला तर नाही वाटत आहे आमची भांडणं झाली आहे कधी. मग ते का बोलले? मला Topic त्याला change माहिती आहे. केलं. मला ऍक्च्युली कसं टेक्स्ट करतो आपण, कॉल करतो आपण, कधी इग्नोर झालं, कधी चुकून आपण बिझी असतो. तर एकदा मी असंच फ्रस्ट्रेट झालेलो होतो, तिला काहीतरी टेक्स्ट केलेलं मी. त्यानंतर तिला राग आला, काय आलं मला माहित नाही, पण नंतर कॉल केला, मग नंतर सगळं नॉर्मल ओके झालं. म्हणजे फार लक्षात ठेवलंय तुम्ही. अरे मग काय करणार, राहतं ते. जेव्हा भेटतात तेव्हा नेहमी हसतच असतात दोघे. असंच असतो. तो असाच आहे बघा, मी संडे कशी करत असेल. चला, या गप्पा अशाच सुरू राहतील. हे हसायचे थांबलेले आहेत, तेवढ्यात मी काही प्रश्न विचारतो या दोघांनाही. बघूया किती प्रश्नांची उत्तरं बरोबर येतात. ताईचा छंद काय? रायटिंग, पोएम रायटिंग. ताईचं स्वप्न नाही माहिती, सांगा. मला स्वतःचा कोचिंग क्लास सुरू करायचा आहे. कळलं? हा हा. लग्नानंतर ताई माहेरच्या कोणाला सगळ्यात जास्त मिस करणार आहे? आई बाबा. चूक. कोणाला? सिद्धेश, लहान भाऊ. लहान भाऊ. सिद्धेश. ताईचा आवडता पेहराव कॅज्युअल्स म्हणजे काय? जीन्स टॉप. बरोबर. लग्नानंतर ताई कोणत्या बाबतीत आवर्जून लक्ष देणार आहे? कुकिंग आय गेस. चूक. काय? हा, त्याच्या खाण्यापिण्याकडेच लक्ष देणार आहे मी जास्त. हो, का खात नाही? जास्त लागतं. असं नाही, कमी देणार आहे की चांगलं म्हणजे हेल्दी फूड. तर खूप ऑइली असं तसं खातो. ताई खायला? जंक फूड मला आवडतं जाम. हो का? अरे बापरे, मग आता कसं काय होणार ते? मी बनवेल जंक फूड, पण हेल्दी फूड पण ते पण जंक फूड सारखं थोडंसं. शुभेच्छा आहेत तुम्हाला. पुढचे प्रश्न तुमच्यासाठी. तुम्हाला घेऊन एकदा तरी मिस्टरांना कुठं जायचं? त्रिवेंद्रम, केरला. करेक्ट, इथेच जायचं नक्की. मिस्टरांचा मूड नसताना तुम्ही कुठली काळजी घ्यावी असं त्यांना वाटतं? त्याच्याशी बोलावं, त्याचा मूड बनवावा असंच. चूक. काय हो, सांगा. म्हणजे इरिटेट नाही करायचं. जस्ट मी एकदम जर फ्रस्ट्रेट असेल तर सायलेन्स. म्हणजे कसं काही करणार लोक कसं? कसं, आता मूड ऑफ असेल, आपण एखादा टीव्ही रिमोटून काय झालं एवढं शांत का, अरे काय झालं, चप्पट चप्पट चप्पट, बोल ना काय झालं, बोल ना काय. इव्हेंच्युअली मी सांगतो सगळं, पण एक आल्यानंतर तसं म्हणजे काय झालं काय झालं काय झालं करत बसलं ना,
असं एक ठेवूया, आल्यानंतर पाणी विचारते, मूड चांगला असेल तर पाणी मिळेल, नसेल तर चहा मिळेल, मग मी बोलायला सुरुवात करेल. मला कळणार कसं मूड कसं आहे. करेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही घरात आल्याबरोबर आधी ठरवा की मूड चांगला आहे तर चहा, नसेल तर पाणी. मग मला ते सिग्नल पाणी घेऊन ये. सिग्नल हो आपल्याला बोलू शकते. बरं, मिस्टरांचा वीक पॉइंट काय? त्याचं नॉनव्हेज खाणं खूपच खूपच आवडतं. तुमचा कोणता गुण मिस्टरांना आवडतो? माझा मिक्सअप होतं, सगळ्यांशी बोलते किंवा मे बी मी अंडरस्टँडिंग आहे. चूक काय हो सांगा. हार्ड वर्किंग आहे. तुमच्याकरता मिस्टरांनी कोणतं गाणं गावं असं त्यांना नेहमी वाटत असतं? हिंट देऊ का? थांबा. सुनो ना संगे मरमर. सुनो ना संगे मरमर. कसं हो, म्हणा जरा. म्हणू का? हा जाऊ दे ना. नाही आता सांगायचं तर म्हणायचं पाहिजे. म्हणा. सुनो ना संगे मरमर ये मीनारे कुछ भी नहीं है आगे तुम्हारे. जरा एवढं प्रेम आहे अजून. आता तुम्ही म्हणा म्हणा. नाही ना, असं प्रेम आहे. गाणं म्हणावं असं वाटतं. याच्यावरती गाणं म्हणायला पाहिजे ना, तर गाणं कळेल आम्हाला. बरोबर आहे की नाही? परत मलाच बोलताय. दोघेही इतके उत्तम हसतात, असेच हसत राहा कायम. दोघांनाही झी मराठीकडून हे चांदीचं तुळशी वृंदावन. अभिनंदन. नमस्कार. 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 बरं आई, एक अट सांगा, कुठली खबरदारी घेतली पाहिजे सुनेने लग्न झाल्यानंतर? तिने जीन्स वगैरे घातली नाही पाहिजे, मॉडर्न कपडे घातले नाही पाहिजे. सुनेने लग्न झाल्यानंतर मॉडर्न कपडे बंद करावेत अशी सासूबाईंची इच्छा आहे. बघूया याच्यावरती इतरांचं काय म्हणणं आहे. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, काही हरकत नाही. घरात तुम्ही फक्त सांभाळून. घरात सांभाळा, बाहेर जीन्स चालेल. बाहेर काही लगेच. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे बाहेर फिरायला गेलं की चालेल जीन्स वगैरे घातलं तर, पण घरात नको साडी नेसाव. अरे देवा. असं चालेल की बाई. तुमचं काय म्हणणं आहे? ओके, मला बघून असं वाटतंय की नाही. चालेल. नाही नाही, म्हणजे तसं नाही, म्हणजे असं वाटतं ती मॅच्युअर्ड इनफ आहे, तिला पण समजतंय की काय कुठल्या फंक्शनला घातलं पाहिजे. ऍडजस्ट कर. हा, ऍडजस्ट कर. काय हो? नाही माझे उत्तर दिलं एकदम बरोबर. अरे वा. बरोबर आहे. सून संस्कृतीत. मी पण तुम्ही आणखी कोण? मी तुला चाचलं. कुठलेही कपडे घातले चालते, अंग प्रदर्शन नाही झालं पाहिजे. बरं, खूप चांगली गोष्ट आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझी वाईफ आहे पाहिजे. मला कळलं असेल माझं काय म्हणणं आहे. माझी बायकोच बोलली, मला कळलं असेल, माझं काय बोलणंच नाहीये. नाही चांगलं आहे, चांगलं आहे. बरं, आता इकडे माहेरच्यांना विचारूया काय म्हणणं. बरोबर आहे. तुम्ही दोघं कुठे फिरायला गेले, काय गेले त्यावेळेला घाला, पण घरात काय कार्यक्रम असेल, मोठे कोण आले त्यावेळेला साडी घालणं जरुरी आहे. काय बाकीच्यांचं काय म्हणणं? नंदिनी बोललं ते बरोबर आहे. बरोबर आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नशीब विचारलं तो. काय काय चालेल. काय काय पण चालेल? ती म्हणजे जर वेस्टर्न घालायचे ते नो प्रॉब्लेम. फक्त मम्मीचा थोडा इश्यू होईल. नाही ना, मग मम्मीचाच इश्यू आहे, बाकी कोणाचाच नाहीये. काय ना मम्मी, काय मम्मीला मी सांगेन. नाही, त्यांचे एक्सप्रेशन असे होते की काय नाही मम्मी तू पण घालतेस. आम्ही बोलतो तिला तू पण घाल म्हणून. तुमचं काय म्हणणं? हो बरोबर आहे त्यांचं. मलाही माझं म्हणणं म्हणजे अगदी मत तेच आहे माझं की मी बाहेर जीन्स वगैरे ते घालेल आणि घरची कार्यक्रम असेल तर मला साडी आवडेल घालायला, तिकडे आवडेल. सासूबाईंनी त्या सणाला सांगितलं साडी नेस आणि मिस्टर म्हणाले की जीन्स आणि टॉप. अशा वेळेला तुम्ही काय कराल? नाही, साडी. सासूबाईंचं ऐकणं. बरं, दुसऱ्या दिवशी आणखीन एखादं फंक्शन असेल आणि तेव्हा सासूबाईंनी सांगितलं की आज बाई तू जीन्स टॉप घाल आणि मिस्टर म्हणाले साडी नेस, तर काय करा? ते डिपेंड्स आहे फंक्शनवर. फंक्शन कसं आहे काय. साधारण कुठल्या फंक्शनला घरात जीन्स चालेल असं वाटतं तुम्हाला? हां, बर्थडे पार्टी वगैरे असेल तर मग जीन्स वगैरे घालेल मी, चालेल. बरं, एकाच दिवशी बर्थडे पार्टी आणि त्याच दिवशी वटपौर्णिमा आली. ओके. वटपौर्णिमा करून येईल, राऊंड मारून येईल साडीवर, आल्यावर जीन्स घालेल. या गप्पा अशाच असतात आणि यामध्ये बोलतं करणं हे महत्वाचं असतं. बरं, मला एक सांगा, तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. पहिली अपेक्षा आता त्यांनी मला महिन्यातून 3 दिवस चिंचवडला जाऊन द्यावं. महिन्यातले 3 दिवस. कबूल आहे. दुसरी अपेक्षा, इकडची चिंचवडची फॅमिली आणि डोंबिवलीची फॅमिली, आम्ही सगळ्यांनी वर्षातून त्यांनी एक टूर काढावी लांब अशी. पण 2 वर्षात चालेल की नाही चालणार? अपेक्षा चालेल, पण 1 वर्षाने नाही. बट
जाऊया आपण 2 किंवा 3 वर्षात नाही. ते म्हणतात दरवर्षी. आता काय ठीक आहे, ट्राय करू आपण. प्रयत्न करू म्हणतात. मग काय आता. तिसरी अपेक्षा. तू काय करतो, स्वतःसाठी शॉपिंगच करत नाही अजिबात. मग त्यांनी त्याच्यासाठी कपड्याची शॉपिंग भरपूर करावी. काय अपेक्षा आहे. हो ही आहे, खरंच आहे. काय तुमचं काय म्हणणं आहे. ठीक आहे. काय ठीक आहे. नाही ही तर त्यांनी मानलंच पाहिजे, त्यांनी केलीच पाहिजे. केलीच पाहिजे. काय हो, करणार की नाही. येस. चला करणार. आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा यांच्याकडून. माझ्या अपेक्षा आई वडिलांना जरा लक्ष द्यावं, म्हणजे त्यांच्या आई बाबांकडे लक्ष द्यावं, मान्य आहे. ओके. दुसरी अपेक्षा. दुसरी शॉपिंग ती जाम करते. ही स्वतःची शॉपिंग. सगळे हे घेऊया ते घेऊया ते घेऊया ते घेऊया. जी वस्तू गरज असेल ती घ्या, जी नाही गरज आहे ती पण घेते. तर ते थोडं अवॉइड केलं पाहिजे. हे सूड उगवतायत की काय. काय म्हणणं आहे तुमचं. नाही शॉपिंग तर मी करणार. आणि तिसरी अपेक्षा. तिसरी काय, मला हॅपी ठेव, व्यवस्थित खुश ठेव, बस. यांनी तुम्हाला खुश ठेवायचं. म्हणजे इन टर्म्स ऑफ फूड जेवण व्यवस्थित. बरं काय म्हणणं आहे. हो ते तर मला आवडतं. काय जेवण बनवायला, बनवून घालायला. चलो गुड. दोघांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण होत आणि या फॅमिलीला किमान 10 वर्षातून एकदा तरी एकत्र टूरला जाण्याचा योग येईल. आपल्या ताईला देऊया झी मराठीकडून ही भेट वस्तू. अभिनंदन. सगळ्यात जास्त लाड कोणी केले माहेरच्या. सगळ्यात जास्त लाड बाबांनी केलेत. खूप म्हणजे मागितलेले प्रत्येक गोष्ट द्यायचे. मागायच्या आधी मिळायची. हो. त्यांनी पुणे अगदी सायकल, तेव्हा आमच्याकडे सायकल होती, तर आधी पुढे असं हिरवं सीट होतं, तर त्याच्यावरती पुणे असं दिवसभर फिरवलंय. मग आता नाही बाबा फिरवत. आता मी त्यांना गाडीवर फिरवते. हो. पण ती हिरवी सीट आहे का अजून. अगदी आहे घरात. किती छान, केवढी आठवण मस्त आहे. खरंच बालपणीच्या या गोष्टी फार वेगळ्या असतात आणि आता तर खूप बदललं सगळं. पण त्यावेळेला त्या सायकलवरती असणारी ती छोट्या आकाराची सीट आणि पाय त्या पुढच्या चाकामध्ये जाऊ नये म्हणून लावलेली एक आडवी पट्टी, ही केवढा आनंद देणारी होती. तेव्हा मी तुम्हाला म्हणेन की आता तुम्ही सासरी जाणार, चिंचवडमधलं बालपण डोंबिवलीच्या दिशेने तुम्ही निघालेले आहात. काय मिस कराल. आमच्या रात्रीच्या गप्पा, मी, आई, बाबा आणि सिद्धेश, आम्ही जाम 2, 2, 3 वाजेपर्यंत गप्पा मारतो. एकदा असं जेवण झालं बसलो की गप्पा मारतो, त्या आम्ही जाम मिस करेल. आणि सिद्धेश म्हणजे मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत असं आहे. ते माझं पहिलं बाळ येते, तर त्याला मी खूप मिस करेल, खूप मिस करेल. सिद्धेशला विचारायचं आहे, ताई चाललेली आहे आता सासरी, लवकरच जाणार, काय तुझ्या मनात. जसं मी लहानपणीपासून तिने माझ्यासाठी खूप काही केलं. तिने स्वतःचं काही नाही बघितलं, पण तिने माझ्यासाठी खूप केलं आहे. तिने तिचं स्वतःचं कॉलेज लाईफ तिने नाही सेलिब्रेट केलं किंवा तिने एन्जॉय नाही केलं, तसं तिने माझ्या स्कूलमध्ये ती अटेंडन्स राहायची, रिझल्ट गेला काय म्हणा, तर तिचं कॉलेज लाईफमध्ये काहीतरी असतं, म्हणजे ती फ्रेंड्सबरोबर राहती, तसं तिचं काही नव्हतं. नुसतं सिद्धेश तू असा अभ्यास करतो तसा कर, ती सारखं माझ्याच पाठीमागे लागती. आई बाबांचं काय म्हणणं. आमच्याकडे आधी काहीच नव्हतं, काही म्हणजे काही नाही. असं तिने जसं मोठी झाली, 10वी झाल्यानंतर क्लास घ्यायला लागली, त्यानंतर सर्व्हिस केली, अगदी शून्यातून वरती तिने आणलं आम्हाला. खूप म्हणजे खूप कष्ट केले, खूप आमच्यासाठी केलं तिने. बाबा सासरी जाणार ती, त्या ठिकाणी तिने तसंच त्यांना धरून व्यवस्थित छान राहावं, हेच एवढं. तुम्ही काय विश्वास द्याल सासरच्या. जे आहे मी आहे ॲक्च्युली, म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही आहे. इन केस काही इश्यू झाला काळजी करू नका. काळजी करू नका. जाऊन म्हणतोय काही काळजी करू नका. स्वतः जसा मी हसत असतो तसं तुम्हाला सगळ्यांना हसत ठेवीन म्हणताय. हां ठेवाल ना. हो हो चला. मला एक सांगायचं त्याच्याबद्दल. हां बोला. की त्याला डोंबिवलीला ज्याला आले होते काय, आणि आम्ही बघायला गेलो होतो भावाच्या घरी. त्याला तिला विचारलं तुला काय आवडेल, नोकरी करायला आवडेल, काय करायला. तर नाही, मला नोकरी नाही, मला सासू सासरीची सेवा करायला आवडेल. चला ताई, आईने शिकवलंय ते मला, तिने तेच केलं, ऑब्व्हियसली मी करणार ते. आणि मी बघितलं तिला तिचं ते फळ मिळालंय, तिला फळ मिळालंय इन द सेन्स की मी ते फळासाठी नक्की करणार. सगळ्यांना समाधान देणं आणि समाधान त्यातून मिळणं यासारखा दुसरा आनंद नाही. बरं आता पैठणी आम्ही देणार आहोत, त्याचं समाधान गेली अनेक वर्ष झी मराठी अनुभवत आहे. ताईची पाठवणी करत असताना, सासरी जात असताना ताई तिला पैठणी देऊन आपण तिची पाठवणी तर करणारच आहोत, पण हे आव्हान ताई स्वतः स्वीकारणार का बघायचं आहे. समोर काही चेंडू ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे गुलाबी रंगाचे चेंडू आहेत. हे इथून टाकायचे किंवा ढकलायचे आणि ते जाऊन आत्ता ज्या पट्टीवरती चेंडू उभे आहेत त्याच्यामध्ये जाऊन 5 चेंडू तरी थांबले पाहिजे. 5 चेंडू आणि आव्हान पूर्ण. सुरू. 1 1
थांबा, 2 3 शिल्लक आहेत, बघू आता. 3 4 अभिनंदन. जी मराठीकडून आणि भेटवस्तू. अभिनंदन. थँक्यू. राऊतूंच्या घरात वाढलेली ही ताई आता उल्लेंगलांच्या घरात निघालेली आहे. तेव्हा खूप आनंदानं ती तिथे नांदू, सासरच्यांना सुद्धा भरपूर सुख देऊ आणि सासरच्यांनी सुद्धा आमच्या ताईला भरपूर आनंद देऊ असं म्हणत शुभेच्छा देऊया ताईला आणि देऊया तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय खुश झाले म्हणून कसला आनंद झालाय. मला त्यांनी मगाशी सांगितलं होतं मला 2-3दा तरी उचलायला. होम मिनिस्टर होणार असून मी या घरचीचा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर होणार असून मी या घरचीच्या पुढच्या भागात. नमस्कार.